पुण्यामध्ये महिला पोलीस भरतीसाठी 3000 मुलींची गर्दी झाली आणि गेटमधून आत जाण्यासाठी मुलींची अक्षरशः चेंगराचेंगरी झाली। 531 कारागृह महिला पोलीस जागांसाठी ही भरती आहे आणि भरती प्रक्रिया सध्या व्यवस्थित सुरू झालेली आहे। आज सकाळी पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामध्ये हा प्रकार घडला। यावर पालकांमधून मोठी नाराजी व्यक्त होतीये। पोलीस प्रशासनाकडून भरतीसाठी आलेल्या मुलींच्या रांगेतील नियोजनामध्ये गोंधळ उडाला। गेटवर झालेल्या गर्दीमुळे लोखंडी गेट तुटून पडलं आणि त्यावर मुली आत पळत सुटल्या। यावेळी चेंगराचेंगरी सुद्धा झाली। अनेक मुलींच्या पायाला गंभीर दुखापत झाली। यावेळी पालक संतप्त झाले। यावेळी स्थानिक पोलिसांबरोबर बाचाबाची देखील झाली। आता मात्र ही भरती प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या पुण्यामधून थेट आपल्याबरोबर जोडले गेलेत। निलेश, काही अंधारातली दृश्य आपण बघू शकतो आणि यामध्ये मोठी गर्दी तरुणींची दिसते। पोलीस भरतीची सगळी प्रक्रिया काय काय नेमकं या ठिकाणी झालं? अनुपमा, खरंच आज सकाळी पहाटेचा प्रकार आहे। शिवाजीनगर मैदानावर आज कारागृह महिलांची भरतीची प्रक्रिया ही सुरू होती। मात्र सकाळी गेटवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। खरं तर जे स्पर्धक होते किंवा जे भरतीसाठी विद्यार्थ्यांनी आले होते ते रात्रीपासूनच गेट समोर बसले होते। मात्र सकाळी वेळेत दरवाजा खोलला नाही, त्यामुळे तिथं आपल्याला चेंगराचेंगरी पाहायला मिळाली। गोंधळ उडालेला पाहायला मिळत होता। अनेक जण जे आहेत ते प्रथम ग्राउंडवर जाण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यातच काही गोंधळ झालेला उडालेला आपल्याला पाहायला मिळाला। गेटवर प्रचंड गर्दी झाल्यानंतर रस्ता अरुंद असल्यामुळं जे उमेदवार आले होते भरतीसाठी त्यांचा तिथं गोंधळ उडाला आणि एकत्रच पळाल्यामुळे तिथं चेंगराचेंगरी सारखा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला। काही महिला होत्या, त्यांच्या पायाला जखमा झालेल्या आहेत, त्या आता भरती देऊ शकणार नाही अशी त्यांची परिस्थिती आहे। मात्र आता परिस्थिती शांततेत आहे। जी भरती प्रक्रिया आहे ती सुरू आहे। जे टास्क दिले जातात ते नियोजनबद्ध दिले जात आहेत आणि आता एकूण कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अजून प्रकार नाहीये। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जे पालक आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। पोलिसांचं नियोजन नसल्याचं त्यांनी या ठिकाणी खंत व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते। पण आता या ठिकाणी शिवाजीनगरचं जे मैदान आहे पोलीस त्या मैदानावर भरती प्रक्रिया सुरळीत सुरू आहे। ठीक, निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्या बरोबर होते।